मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। आमतौर माझ्या पर प्रिय ये समय देशवासियांनो नमस्कार। उत्सव का होता है। जगह जगह मेले लगते हैं, धार्मिक पूजा साधारणपणे होती या है। काळात सण उत्सव येतात, कोरोना के संकट काल ठिकठिकाणी में मेळे भरतात, लोगों में उमंग तो धार्मिक है, पूजापाठ केले जातात। उत्साह भी है। कोरोनाच्या या संकट काळामध्येही सण साजरे करताना लोकांमध्ये हर्षोल्लास आहे, छू जाए उत्साह आहे। वैसा पण त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मनाला स्पर्शून जाईल बहुतेक रूप अशी में देखा शिस्तही जाए सगळीकडे तो जाणवते। नागरिकों में अगदी सगळीकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे लोग अपना नागरिकांना आपल्या जबाबदारीचं भान आलं आहे। ध्यान रखते हुए लोक स्वतःची काळजी घेत, भी कर रहे हैं। दुसऱ्यांचीही काळजी घेत, देश में रोजची हो रहे नित्य हर नियमाची आयोजन कामही करत आहेत। जिस तरह का संयम देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्या प्रकारे संयम आणि साधेपणाचं दर्शन यंदा होत आहे कहीं ते अभूतपूर्व आहे। जा रहा है। अनेक ठिकाणी गणेशोत्सव ऑनलाईन साजरा केला जात आहे, तर बहुतांश ठिकाणी गणेशाच्या पर्यावरण स्नेही मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत। हम बहुत मित्रांनो, बारीकी से अगर देखें आपण अगदी बारकाईनं पाहिलं एक बात तर एक गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात येईल, हमारे पर्व ती म्हणजे और पर्यावरण आपले सण आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये एक घनिष्ठ नातं आहे। जहां एक और एकीकडे आपल्या प्रत्येक सण उत्सवात पर्यावरण और ते पर्यावरण आणि निसर्गाशी पूरक असल्याचा संदेश आढळून येतो, तो दूसरी तर ओर दुसरीकडे कई आपले सगळे सण उत्सव प्रकृति की हे निसर्गाच्या रक्षणासाठीच साजरे केले जातात। जैसे बिहार के जसं बिहारमधल्या पश्चिम चंपारणमध्ये सदियों से थारू या आदिवासी समाजाचे लोक के लोग अगदी युगानुयुगे घंटे के 60 तासांचा लॉकडाऊन, या उनके ही अगदी त्यांच्या शब्दात सांगायचं झालं 60 तर 60 घंटे का बरनाचं पालन करतात। प्रकृति की रक्षा निसर्गाच्या रक्षणासाठी थारू समाजानं ने अपनी परंपरा बरना पाळणं हे आपल्या परंपरेचा भाग बनवला आहे इस दौरान आणि ही परंपरा कोई गांव में ते युगानुयुग पाळत आहेत। नहीं या काळात गावामध्ये कुणी येत नाही, बाहर निकलता है कुणी आपल्या घरामधून बाहेर पडत नाहीत, कि अगर आणि जर कुणी घराबाहेर पडलं किंवा बाहेरून कुणी आलं बाहर से आया तर त्यांच्या या येण्या जाण्यानं से लोकांच्या दैनंदिन कामकाजानं गतिविधियों से नव्या झाडाझुडपांचं नुकसान होऊ शकतं, हो सकता है। असं हे लोक मानतात। कोरोना की शुरुआत में बरनाच्या प्रारंभी एकत्र जमून हमारे आदिवासी आपले सर्व आदिवासी बंधू भगिनी और उसकी मोठ्या प्रमाणावर पूजापाठ करतात परंपरा के गीत आणि बरना संपल्यावर मोठ्या उत्साहात परंपरागत आदिवासी गीतं, इन दिनों संगीत, नृत्य यांचा कार्यक्रम करतात। धूमधाम से मनाया जा रहा है। ये पर्व मित्रांनो, या दिवसात ओणमचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। नया खरीदते हैं, हा सण चिणगम महिन्यात येतो। उपलब्ध या काळात लोक काही ना काही नवीन खरेदी करतात, आनंद लेते हैं, आपल्या घरांची सजावट करतात, खेल पुक्कलम बनवतात, प्रतियोगिताएं भी ओणम सादियाचा आनंद घेतात। की धूम तो वेगवेगळे खेळ आणि स्पर्धा सुद्धा होतात। देशों तक पहुंची हुई ओणमची धामधूम तर आता हो। यूरोप दूर दूरपर्यंत या खाड़ी अगदी परदेशातही पोहोचली आहे। उल्लास आपको हर अमेरिका असो, युरोप असो किंवा आखाती देश असो, नेशनल फेस्टिवल ओणमचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय। ओणम हमारी ओणम आता एक आंतरराष्ट्रीय सण बनत चालला आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था के लिए भी मित्रांनो, ओणम आपल्या कृषी क्षेत्राशी निगडीत सण आहे। किसानों की आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा हा नव्या सुरुवातीचा काळ असतो। पर्व किसानों के शेतकरी बांधवांच्या बळावरच तर आपलं जीवन, आपला समाज चालतो। हमारे अन्नदाता शेतकरी बांधवांच्या परिश्रमांमुळेच जीवनदायी आपल्या सण समारंभात विविध रंग भरले जातात। बहुत आमच्या या अन्नदात्याला, मन किया बळीराजाच्या जीवनदायिनी शक्तीला वेदांमध्येही अतिशय गौरवानं वंदन केलं आहे। तये नमः ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे, नाम अन्नानाम तये नमः पतये नमः। क्षेत्राणाम अन्नानाम पतये पतये नमः, क्षेत्राणाम पतये नमः। नमः को नमन है। याचा अर्थ असा आहे की अन्नदात्या तुला प्रणाम, बळीराजा तुला प्रणाम, नमस्कार। परिस्थितियों में भी आमच्या शेतकरी बांधवांनी ताकत को कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्येही हमारे देश में आपली क्षमता सिद्ध केली आहे। की फसल की बुआई आपल्या देशामध्ये यंदा साल के खरीपाच्या पेरण्यांमध्ये 7% गेल्या वर्षीच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे। इस बार लगभग 10 धानाची रोपणी दाने या खेपेस जवळपास 10%, मोटे अनाज डाळी साधारण 5%, लगभग भरड धान्य जवळपास 3%, सीड्स लगभग 13%, तेलबिया कपास लगभग सुमारे 13% 3% ज्यादा बोई आणि कपाशीची जवळपास 3% पेरणी जास्त झाली आहे। याबद्दल मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो, मेरे प्यारे त्यांच्या परिश्रमांना नमस्कार कोरोना करतो। के इस कालखंड में माझ्या प्रिय देशवासियांनो,
कई मोर्चों कोरोनाच्या या पर एक साथ कालखंडामध्ये लड़ रहा है। देश अनेक आघाड्यांवर एकजुटीनं लढतोय, कई बार पण त्याचबरोबर मन में ये भी सवाल अनेक आता वेळा रहा कि इतने मनात लंबे असाही समय तक प्रश्न घरों रुंजी में घालत रहने राहिला के आहे कारण की मेरे इतका छोटे-छोटे प्रदीर्घ काळ बालमित्रों घरात का राहून समय कैसे बीतता माझी होगा? छोटी छोटी अब इसी बालमित्र से मंडळी वेळ कसा घालवत गांधीनगर की असतील चिल्ड्रन यूनिवर्सिटी या प्रश्नाचं उत्तर शोधायचा मी प्रयत्न केला. प्रयोग है। गांधीनगरची भारत चिल्ड्रन सरकार के युनिव्हर्सिटी महिला और हा बाल मुलांसाठी एक वेगळ्याच प्रकारचा प्रयोग आहे. मंत्रालय, त्याच आधारावर भारत सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय या सर्वांच्या सहकार्यानं मिळून मुलांसाठी नेमकं काय करता येईल यावर आम्ही विचारमंथन केलं, चिंतन केलं. गरीबी था। माझ्यासाठी हे अतिशय सुखद होतं, लाभदायक होतं, कारण एक प्रकारे मलाही यातून काहीतरी नवीन माहिती मिळवण्याची, नवं शिकण्याची संधी मिळाली. चिंतन का विषय था खिलौने मित्रांनो, आमच्या चिंतनाचा विषय होता मुलांची खेळणी, विशेष करून भारतीय खेळणी. कि भारत के बच्चे आम्ही या गोष्टींवर विचारमंथन केलं की भारतातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील, बड़ा हब खेळण्यांचं उत्पादन करण्यात भारत एक मोठं केंद्र कसा बनू शकेल. माता-पिता से इथे मन की बात ऐकत असलेल्या मुलांच्या मातापित्यांची मी आधीच क्षमा मागतो, ये मन कारण की बात कदाचित सुनने के बाद आताची ही मन की बात ऐकल्यानंतर मुलांकडून खेळण्यांच्या नवनवीन मागण्या पुढे येऊन सामने आ जाएगा। त्यांच्या मागे साथियों, आणखी एक नवीन काम लागू शकतं. एक्टिविटी को बढ़ाने वाले होते मित्रांनो, हैं, तो खेळणी ज्या प्रकारे हमारी क्रियाशीलता वाढवतात आकांक्षाओं को भी उड़ा- त्याचप्रमाणे त्यांच्यामुळे आपल्या आकांक्षांना पंख सुद्धा फुटतात. खिलौने खेळणं म्हणजे मन बनाते केवळ मन रमवण्याचं किरकोळ साधनच नाही, तर एखाद्या खेळण्यामुळे मन घडतं आणि मनामध्ये एखादं ध्येय सुद्धा निर्माण होतं. संबंध में मी कुठेतरी वाचलंय गुरुदेव रवींद्रनाथ की मुलांच्या खेळण्यांविषयी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलं होतं जो इनकम्प्लीट की जे खेळणं अपूर्ण असतं तेच सर्वोत्कृष्ट खेळणं असतं. असं जे एखादं खेळणं अपूर्ण आहे ते सर्व मुलांनी एकत्र मिळून हसत खेळत पूर्ण केलं पाहिजे. गुरुदेव टागोर यांनी म्हटलं होतं की जेव्हा ते लहान होते तेव्हा ते स्वतःची कल्पनाशक्ती लढवून घरात उपलब्ध असलेलं सामान घेऊन आपल्या मित्रमंडळींसोबत स्वतःची खेळणी आणि खेळ तयार करत असत. उन मौज मस्ती भरे पलों पण एक दिवस त्या बाळगोपाळांच्या मौज मस्तीच्या क्षणांमध्ये कि उनका एक मोठ्या मंडळींचा हस्तक्षेप झाला. और सुंदर सा झालं असं की त्यांच्यातल्याच एका दोस्तानं एक मोठं आणि सुंदर परदेशी खेळणं खेळण्यासाठी आणलं. सब साथी का ध्यान मित्र ते खेळणं घेऊन ऐटीत मिरवत होता. खिलौने पर है। त्यामुळे आता सर्व मित्रांचं लक्ष खेळामध्ये राहिलंच नाही, तर त्या परदेशी खेळण्याकडेच लागून राहिलं. प्रत्येकासाठी आता खेळातली मौज संपली होती आणि फक्त ते खेळणंच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं. रहता था। जो मुलगा कालपर्यंत अगदी सर्वांमध्ये मिळून मिसळून खेळत होता, सर्वांच्या मध्ये राहत होता, सर्वांमध्ये मिसळत होता, खेळामध्ये अगदी रममाण होत होता, तोच मुलगा सर्वांपासून आता दूर राहू लागला. एक प्रकारे परदेशी खेळणं बाळगलेल्या त्या मुलाच्या मनात इतर मुलांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत असा भेदभाव निर्माण झाला. त्या महागड्या खेळण्यात नवं काही बनवण्यासारखं पण नव्हतं आणि काही शिकण्यासारखं पण नव्हतं. उत्कृष्ट बच्चे को म्हणजेच त्या आकर्षक खेळण्यानं एका चांगल्या मुलाला कुठेतरी दाबून टाकलं, दडवून टाकलं, खिलौने ने अगदी मलूल करून टाकलं. संपत्ति या खेळण्यानं जरा पैशाचं, बड़प्पन का संपत्तीचं, प्रदर्शन कर, बडे जावाचं लेकिन प्रदर्शन तर केलंच, बच्चे की क्रिएटिव पण त्या मुलाची सर्जनशीलता वाढू दिली नाही, बहरू दिली नाही. आ गया पर म्हणजे खेळणं तर मिळालं, पण खेळ मात्र हरवला ही खो गया। आणि त्यातून इसलिए मुलांचं खेळाच्या माध्यमातून उमळणंही कोमेजलं. खिलौने ऐसे म्हणूनच गुरुदेव म्हणायचे की खेळणी अशी हवीत बचपन को बाहर लाएं, ज्यामुळे उसकी मुलांना त्यांचं बालपण जगता येईल, त्यांच्या सर्जकतेला वाव मिळेल. पर खिलौनों का जो मुलांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्यांचा जो प्रभाव पडत असतो त्यावरही नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेल खूप लक्ष देण्यात आलं आहे. खिलौने बना खेळीमेळीनं शिक्षण घेणं, खिलौने जहाँ खेळणी खेळ बनवायला शिकणं, वहाँ के विजिट जिथे खेळणी बनवली जातात त्या ठिकाणांना भेट देणं, हिस्सा बनाया गया है। या सर्व गोष्टींचा साथियों, अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. लोकल मित्रांनो, खिलौनों की आपल्या देशामध्ये समृद्ध परंपरा स्थानिक खेळण्यांची अतिशय समृद्ध परंपरा आहे. कुशल कारीगर हैं जो अनेक प्रतिभाशाली आणि कुशल कारागीर आहेत. ही मंडळी अतिशय सुंदर खेळणी बनवण्यात पारंगत आहेत. यानी खिलौने की भारताचे काही भाग टॉय क्लस्टर्स म्हणजेच खेळणी केंद्र म्हणूनही विकसित होत आहेत.
चन्नापट्टना, जशी कर्नाटकमध्ये रामनगरममध्ये चन्नापटना, कोंडापल्ली, आंध्र प्रदेशातल्या कृष्णा इथं कोंडापल्ली, असम में धुबरी, तामिळनाडूतलं उत्तर प्रदेश तंजावर, वाराणसी, आसाममध्ये कई ऐसे धुबरी, स्थान हैं उत्तर प्रदेशात वाराणसी, आपको अशा अनेक ठिकाणांची नावं घेता येतील. कि ग्लोबल आपल्याला हे जाणून नवल वाटेल 7 की जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल 7 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. 7 लाख कोटींचा एवढा मोठा कारभार, उसमें बहुत कम है. पण भारताचा त्यातला हिस्सा अतिशय कमी आहे. इतनी आता आपण विचार करा, ज्या देशाकडे इतकी समृद्ध परंपरा आहे, वारसा आहे, आबादी हो, विविधता आहे, क्या खिलौनों के युवा मनुष्यबळ आहे, उसकी हिस्सेदारी त्या देशाची खेळण्यांच्या जागतिक बाजारपेठेतली भागीदारी अत्यल्प असणं ही चांगली गोष्ट वाटते का? सुनने के बाद आपको भी नक्कीच नाही. हे ऐकून आपल्यालाही नक्कीच ही बाब रुचणार नाही. गृह उद्योग, मित्रांनो, असं आहे पहा, खेळणी उद्योग अतिशय व्यापक आहे. एमएसएमई, गृह उद्योग असो, इसके साथ लहान आणि छोटा उद्योग असो, बड़े MSME असो, निजी उद्यमी अगदी त्यांच्या जोडीला मोठे उद्योग आणि खाजगी उद्योगही खेळणी उद्योगाच्या कक्षेत येतात. मेहनत कर या उद्योगाला पुढे नेण्यासाठी जैसे देशात सर्वांनी मिळून एकत्र प्रयत्न, परिश्रम केले पाहिजेत. सीवी राजू, आता जसे आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये श्रीमान CV राजू आहेत, त्यांच्या गावातलं एती कोप्पका हे खेळणं खासियत ये एकेकाळी अतिशय प्रचलित होतं. उन्होंने लकड़ी से या खेळण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे बात ये हे खेळणं लाकडापासून बनवलं जात होतं. आपको कहीं आणखी एक गोष्ट म्हणजे या खेळण्यामध्ये आपल्याला कुठेही कोणत्याही प्रकारचा अँगल म्हणजेच कोन, टोक मिळत नाही. त्यामुळे हे खेळणं सर्व बाजूनी गोलाकार होतं. नहीं होती. त्यामुळे मुलांना खेळणं हाताळताना ते लागण्याची, इजा होण्याची शक्यता राहत नाही. अब अपने CV राजू यांनी एती कोप्पका या खेळण्यासाठी एक तरह आता आपल्या गावातल्या कारागिरांना मदतीला घेऊन एक प्रकारे एक नवीन मोहीमच सुरू केली आहे. का टॉयज सर्वात उत्तम दर्जाचं एती कोप्पका खेळणं बनवून CV राजू यांनी या स्थानिक खेळण्याला जणू पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. 2 चीजें कर सकते हैं. खेळण्यांबाबत अपने गौरवशाली आपण 2 गोष्टी करू शकतो. में फिर से उतार सकते आपला गौरवशाली भूतकाळ आपण पुन्हा आपल्या जीवनात आणू शकतो आणि आपलं सोनेरी भविष्यही घडवू शकतो. स्टार्टअप मित्रों को हमारे नए उद्यमियों से आपल्या स्टार्टअप मित्रांना, टीम अप आपल्या नव उद्योजकांना सांगू इच्छितो की टीम अप खिलौने वाले. फॉर टॉयज. अब सभी चला, के लिए सर्वांनी मिळून खेळणी बनवा. के लिए हीच वेळ आहे लोकल होने का आता लोकल म्हणजेच स्थानिक खेळण्यांसाठी व्होकल बनण्याचा, म्हणजेच आग्रह धरण्याची. नए प्रकार चला, के आपल्या छोट्या दोस्तांसाठी काही नवीन प्रकारची उत्तम दर्जाची खेळणी आपण बनवूया. की मौजूदगी में खेळणं असं असलं पाहिजे की ज्यामुळे मुलांचं बालपण समृद्ध होऊन ते अधिक बहरेल. जो पर्यावरण के अशीच खेळणी आपण बनवणार आहोत जी आपल्या पर्यावरणालाही अनुकूल ठरतील. मित्रांनो, फोन के याच प्रकारे आता संगणक आणि स्मार्टफोनच्या आजच्या युगात कॉम्प्युटर गेम्स सुद्धा खूप लोकप्रिय आहेत. खेलते हैं हे खेळ मुलं तर खेळतातच, भी जितने पण प्रौढही खेळत आहेत. उनकी थीम्स पण हे जेवढे काही खेळ आहेत बाहर की ही त्यांची थीम म्हणजे मूळ संकल्पना मात्र बहुतेक वेळा बाहेरचीच असते. इतने आपल्या देशामध्ये कितीतरी कल्पना आहेत, समृद्ध कितीतरी संकल्पना आहेत. आपला इतिहास अतिशय समृद्ध आहे. मग आपण यांच्यावर आधारित कॉम्प्युटर गेम्स तयार करू शकत नाही का? गेम्स बनाई देशातल्या युवा मंडळींमध्ये असलेल्या प्रतिभेला माझं आवाहन आहे, आपणही असेच गेम्स भारतामध्ये बनवावेत आणि ते भारतीय संकल्पनांवर आधारलेले असावेत. असं म्हणतात की लेट द गेम्स बिगिन. चला तर मग खेळ सुरू करूया. मित्रांनो, गेम्स हो आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आभासी खेळ असो, खेळण्यांचं क्षेत्र असो, भूमिका निभा सर्वांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे. 100 वर्ष पहले आणि ही एक संधीही आहे. आंदोलन शुरू हुआ. आजपासून 100 वर्षांपूर्वी ज्यावेळी असहकाराचं आंदोलन सुरू झालं तेव्हा गांधीजींनी लिहिलं होतं की असहकार आंदोलन देशवासियांमध्ये आत्मसन्मान आणि आपल्यामधल्या शक्तीचा परिचय करून देण्याचा एक प्रयत्न आहे. निर्भर बनाने का प्रयास कर आज आपण जेव्हा देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत आहोत के साथ त्यावेळी आपण सर्वांनी पूर्ण आत्मविश्वासानं पुढे जायचं आहे. देश को आत्मनिर्भर प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवायचं आहे. जो बीज असहकार आंदोलनाच्या रूपातून जे बीजारोपण झालं होतं के वटवृक्ष त्याला आता आत्मनिर्भर भारताच्या वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
भारतीयों के इनोवेशन माझ्या और प्रिय देशवासियांनो, solution देने की क्षमता भारतीयांची नवसंकल्पना हर कोई मानता आणि पर्याय देण्याची क्षमता अतिशय कौतुकास्पद आहे, सर्वश्रुत आहे. संवेदना हो आणि ज्यावेळी समर्पण भाव असेल, संवेदना असेल, तर ही एक असीम शक्ती बनते. देश के युवाओं के सामने या महिन्याच्या प्रारंभीच ऐप देशातल्या युवकांसमोर एक ॲप्लिकेशन इनोव्हेशन चॅलेंज ठेवण्यात आलं होतं. या आत्मनिर्भर भारत ॲप नवसंकल्पना आव्हानाला आपल्या युवकांनी अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. जवळपास 7,000 प्रवेशिका आल्या. त्यामध्ये जवळपास 2/3 ॲप्स दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमधल्या युवकांनी बनवली आहेत. देश के भविष्य के लिए हा आत्मनिर्भर भारतासाठी, देशाच्या भविष्यासाठी एक शुभ संकेत आहे. ऐप इनोवेशन चैलेंज के रिजल्ट आत्मनिर्भर ॲप इनोव्हेशन चॅलेंजचा निकाल पाहून तुम्ही सर्वजण नक्कीच प्रभावित व्हाल. अलग अलग कैटेगरी अनेक प्रकारे तपासणी पडताळणी केल्यानंतरच वेगवेगळ्या वर्गांमध्ये जवळपास 2 डझन ॲप्सना पुरस्कार देण्यात आले. और उनसे आपण सर्वांनी ॲप्सची माहिती घ्यावी आणि आवर्जून त्यांचा वापराच्या दृष्टीने विचार करावा. इनमें एक कदाचित आपल्यालाही असे नवीन वेगळे उपयुक्त ॲप बनवण्याची प्रेरणा मिळू शकेल. यामध्येच एक ॲप आहे कुटुकी. ऐसा हे लहान मुलांच्या शिक्षणासाठीचा ॲप आहे. जिसमें लहान मुलांशी संवाद साधणारं ॲप आहे. बात त्यामध्ये में ही बच्चे गाणी आणि कथा यांच्या माध्यमातून गप्पा गोष्टी करत बहुत कुछ सीख सकते मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकता येतात. हैं. इसी तरह यामध्ये क्रियाशील उपक्रम आहेत, माइक्रो खेळ सुद्धा आहेत. प्लेटफॉर्म का भी याचप्रमाणे एक मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचंही ॲप आहे. त्याचं नाव आहे इसमें हम अपनी KOO कू. टैग्स यामध्ये आपण आपल्या मातृभाषेमध्ये मजकूर, व्हिडिओ आणि ऑडिओ यांच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचं आहे ते मांडू शकतो, संवादही साधू शकतो. पॉपुलर हो. याचप्रमाणे चिंगारी ॲपही युवा वर्गामध्ये चांगलंच लोकप्रिय होत आहे. इसमें एक ॲप आहे आस्क सरकार. इंटरेक्ट कर सकते हैं यामध्ये और किसी चॅट भी बोटच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता आणि कोणत्याही सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेऊ शकता. ऑडियो और वीडियो तीनों मजकूर, ऑडिओ आणि व्हिडिओ या तिन्ही प्रकारांमध्ये ही माहिती मिळू और शकते. ऐप है हे ॲप आपल्याला खूप मदत करू शकतं. ये फिट आणखी एक ॲप आहे स्टेप सेट गो. कितनी हे तुमची शारीरिक तंदुरुस्ती सांगणारं एक फिटनेस ॲप आहे. आपण नेमके किती चाललो, किती कॅलरीज खर्च झाल्या यांचा सगळा हिशेब हे ॲप ठेवतं. मोटिवेट भी करता आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कामही हे ॲप करतं. इथे मी ही काही उदाहरणं दिली आहेत. ही स्पर्धा जिंकणारी अशी अनेक ॲप्स आहेत. काही व्यावसायिक ॲप्स आहेत, गेम्सची ॲप्स आहेत. उदाहरणार्थ इज इक्वल टू हो वर्क प्लेस बुक्स अँड एक्सपेन्स, FTC जोहो वर्कप्लेस, आप इनके बारे में FTC टॅलेंट. सर्च करिए आपण सर्वांनी जानकारी मिलेगी याविषयी नेटवर सर्च करावं. तुम्हाला खूप माहिती मिळेल. कुछ इम्प्लीमेंट आपणही अशी ॲप्स बनवण्यासाठी पुढे यावं, आज के नव्या कल्पना मांडाव्या, स्टार्टअप्स नवीन काही करावं. बड़ी बड़ी आपण केलेले प्रयत्न आजचे लहान लहान स्टार्टअप्स उद्या मोठमोठ्या कंपनीत रूपांतरित होतील आणि जगात भारताची एक वेगळीच ओळख निर्माण करतील. में बहुत बड़ी बड़ी एक लक्षात ठेवा, आज संपूर्ण जगामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला दिसत आहेत त्याही कोणे एकेकाळी अशाच स्टार्टअप होत्या. यहाँ के बच्चे प्रिय देशवासियांनो, अपनी आपल्याकडे लहान मुलं, आमचे विद्यार्थी सामर्थ्य आपली संपूर्ण क्षमता दाखवू शकतील, आपलं सामर्थ्य दाखवू शकतील. की भी यात सर्वात मोठी भूमिका असते ती पौष्टिकतेची, पूरे त्यांना मिळणाऱ्या पोषणाची. सितंबर महीने को पोषण संपूर्ण देशामध्ये सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून पाळण्यात येणार आहे. नेशन और न्यूट्रिशन का बहुत नेशन, राष्ट्र आणि न्यूट्रिशन, पोषण यहाँ एक यांचा अगदी खोलवर संबंध आहे. अन्नम आमच्याकडे एक म्हण प्रचलित आहे, यथा अन्नम तथा मन्नम. म्हणजेच ही हमारा जसं अन्न ग्रहण करू मानसिक और बौद्धिक तसाच आमचा मानसिक आणि बौद्धिक विकास होत असतो. कि शिशु को गर्भ में तज्ज्ञ सांगतात बचपन में की अर्भकाला गर्भामध्ये असताना मिलता आणि बालपणी उतना जितकं चांगलं पोषण मिळेल मानसिक तितकाच त्याचा चांगला मानसिक विकास होतो रहता है आणि ते बाळ बच्चों के निरोगी पोषण राहतं. के लिए भी उतना ही जरूरी लहान मुलांच्या पोषणासाठी माँ को भी मातेलाही चांगला पोषक आहार मिळणं अतिशय गरजेचं आहे. न्यूट्रिशन का मतलब पोषण अथवा न्यूट्रिशन याचा अर्थ क्या खा आपण काय खातो, कितना खा किती खातो कितनी आणि किती वेळा अन्न ग्रहण करतो इतकाच मर्यादित नाही, तर याचा अर्थ आहे आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व तत्व आपण ग्रहण करत असलेल्या अन्नातून आप मिळत आहेत का कैल्शियम मिल हे रहे हैं या नहीं लक्षपूर्वक पाहणं. मिल रहा आपल्याला आयर्न म्हणजेच लोह, विटामिन्स मिल रहे कॅल्शियम मिळतं की नाही, सोडियम मिळतं की नाही, व्हिटॅमिन्स मिळतात की नाही,
या सर्वांचं पोषणामध्ये अतिशय महत्त्व आहे. पीपल पार्टिसिपेशन या पोषक आहार चळवळीत लोकांचा सहभाग असणं महत्त्वाचं आणि जरुरी आहे. पिछले कुछ वर्षों लोकसहभागच ही चळवळ यशस्वी करू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये या दिशेनं आपल्या देशात अनेक प्रयत्न करण्यात आले. विशेष करून आपल्या ग्रामीण भागामध्ये जनतेच्या सहभागातूनच ही लोक चळवळ बनवण्यात येत आहे. इनके माध्यम पोषण सप्ताह असो, पोषण महिना असो, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागरूकता निर्माण केली जात आहे. लिए प्रतियोगिता शाळांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आला आहे. यात मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. जैसे क्लास मुलांमध्ये पोषणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे वर्गात एक मॉनिटर असतो, त्याचप्रमाणे न्यूट्रिशन मॉनिटरही असावा. इस तरह की प्रगती पुस्तकाप्रमाणेच न्यूट्रिशन कार्ड सुद्धा बनवण्यात यावं, अशा गोष्टींचीही सुरुवात करण्यात येत आहे. माय पोषण माह, न्यूट्रिशन मंथ या काळामध्ये माय गव्ह पोर्टलवर एक फूड अँड न्यूट्रिशन क्विज एक ही प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक मीम स्पर्धाही होणार आहे. को भी आपण सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा साथियों आणि इतरांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. सरदार मित्रांनो, जर आपल्याला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकाला भेट देण्याची संधी मिळाली असेल तर तुम्हाला कळलं असेलच की आता कोविड नंतर हे स्मारक पर्यटकांच्या भेटीसाठी पुन्हा उघडलं जाणार आहे. त्यावेळी जाण्याची संधी मिळाली तर पहा, तिथे एक अगदी वेगळं अद्वितीय न्यूट्रिशन पार्क बनवण्यात आलं आहे. ते जरूर पहा. अगदी हसत खेळत तिथे न्यूट्रिशन विषयी ज्ञान मिळतं. खान पान मित्रांनो, भारत एक विशाल देश आहे. आपल्याकडे खाद्यशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळे 6 ऋतू असतात. अलग अलग वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये तिथल्या हवामानानुसार अनेक वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात, उगवतात. वहाँ के म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातल्या हवामानाचा विचार करून अन्न तिथल्या ऋतुमानानुसार स्थानिक भोजन आणि तिथेच उगवणारं अन्न, फळं, भाज्या यांच्यानुसार एक पोषक पोषण द्रव्यांनी समृद्ध असं आहाराचं नियोजन होणं महत्त्वाचं आहे. आता जसं मिलेट्स म्हणजे रागी, ज्वारी यासारखी धान्य आहेत. ही धान्य अतिशय उपयोगी आणि पोषक आहार आहेत. इसमें हर सध्या एक भारतीय कृषी कोष तयार करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणती पिकं पिकतात, त्यांच्यात किती पोषण मूल्य आहे याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असणार आहे. कोष हा आपला सर्वांसाठी अतिशय उपयुक्त कोष ठरणार आहे. पौष्टिक खाने और चला तर मग रहने के लिए या पोषण महिन्यामध्ये पौष्टिक अन्नाचं सेवन करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आपण सर्वांना प्रेरित करूया. जब हम प्रिय देशवासियांनो, स्वतंत्रता काही दिवसांपूर्वीच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. खबर पर त्यावेळी एका अतिशय रंजक बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं. ही बातमी आपल्या सुरक्षा दलातल्या 2 अतिशय धाडसी सदस्यांविषयी आहे. और दूसरी एक आहे सोफी सोफी आणि दुसरा विदा. इंडियन आर्मी के सोफी आणि विदा हे दोघेही भारतीय लष्कराचे श्वान आहेत ऑफ आर्मी स्टाफ आणि त्यांना कमेंडेशन चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड्स सोफी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. क्योंकि इन्होंने सोफी आणि विदा यांना हा सन्मान यासाठी मिळाला की त्यांनी आपल्या देशाचं रक्षण करताना आपलं कर्तव्य हमारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलं आहे. आपल्या लष्करामध्ये बहादुर स्वान आपल्या सुरक्षा दलांकडे हैं असे कितीतरी बहादूर श्वान आहेत. और हे देशासाठी जगतात अपना बलिदान भी आणि देशासाठी आपलं बलिदानही देतात. धमाकों को कितनी कितीतरी बॉम्बस्फोटांना, को रोकने कितीतरी दहशतवादी कारवायांना बहुत रोखण्याचं महत्त्वपूर्ण काम या बहादूर श्वानांनी केलं आहे. मुझे देश की देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका किती महत्त्वाची असते विस्तार से जानने याची माहिती अगदी विस्तारानं घेण्याची संधी मला काही दिवसांपूर्वीच मिळाली. यावेळी अनेक किस्से मी ऐकले. अमर एका बलराम नावाच्या श्वानानं 2006 मध्ये मात्रा में अमरनाथ यात्रेच्या मार्गात मोठ्या प्रमाणावर दडवलेला दारुगोळा, स्फोटकं शोधून काढली होती. आईडी खोजा 2002 मध्ये आईडी भावना आणि शिवलाल या 2 श्वानांनी IED शोधून काढले. स्वान हे IED शोधून काढत असतानाच दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आणि त्या स्फोटात दोघेही शहीद झाले. आरपीएफ का 2-3 वर्षांपूर्वी छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं कर भी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक स्निफर श्वान क्रॅकर हा सुद्धा IED स्फोटामध्ये शहीद झाला होता. टीवी पर एक काही दिवसांपूर्वी बड़ा आपण सर्वांनी कदाचित टीव्हीवर एक खूप भावूक करणारं दृश्य पाहिलं असेल. अपने साथी त्यात डॉग रॉकी को बीड पोलिसांनी के साथ आपला साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानानं अखेरचा निरोप दिला होता. केसों को सुलझा या रॉकीनं पुलिस 300 पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली होती.
और रेस्क्यू मिशंस में भी आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यामध्येही श्वान खूप मोठी भूमिका पार पाडतात. नेशनल डिजास्टर रिस्पॉन्स भारतामध्ये तर NDRF राष्ट्रीय आपत्ती ऐसे प्रतिसाद दर्जनों दल dogs को म्हणजेच specially trained NDRF अशा डझनभर श्वानांना विशेष प्रकारे प्रशिक्षित केलं जातं. मलबे में दबे कुठे भूकंप आल्यानंतर, जीवित लोगों को इमारत कोसळल्यानंतर खोजने में ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या जिवंत लोकांना शोधून काढण्यात हे श्वान अतिशय तज्ज्ञ यह भी असतात. बताया गया कि इंडियन मित्रांनो, ब्रीड के डॉग्स भी भारतीय वंशाचे श्वानही अतिशय चांगले असतात, सक्षम असतात अशी माहितीही मला सांगण्यात आली. मुधोल हाउंड है, भारतीय जातीमध्ये मुधोल हाऊंड, बहुत ही अच्छी नस्ल, हिमाचली हाऊंड राज या खूप चांगल्या जाती आहेत. कन्नी, चिप्पी पर राजापलायम, और कोम्बाई कन्नी, भी चिप्पीपराई बहुत आणि शानदार कोंबाई इंडियन ब्रीड या भारतीय जातीचे श्वानही पालने में खूप खर्च भी चांगले काफी आहेत. कमाता है और ये यांच्या भारतीय पालन माहौल में पोषणाचा बड़े भी खर्चही होते हैं. तुलनेनं कमी असतो हमारी सुरक्षा आणि हे एजेंसियों श्वान ने भी भारतीय वातावरणात इंडियन चांगलेच ब्रीड्स के रुळलेले डॉग्स असतात. को अपनी सुरक्षा आता आपल्या सुरक्षा संस्थांनी शामिल कर या भारतीय वंशाच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकांमध्ये समाविष्ट करायला प्रारंभ केला आहे. NSG ने गेल्या काही काळात मुधोल हाउंड लष्कर, डॉग्स को CISF, ट्रेन कर NSG यांनी मुधोल हाऊंड श्वानांना प्रशिक्षित करून CRPF श्वान पथकांमध्ये सहभागी करून घेतला आहे. इंडियन CRPFनं कोंबाई श्वानांना सहभागी करून घेतला आहे. नस्ल के डॉग्स पर भारतीय कृषी संशोधन मंडळ भारतीय वंशाच्या श्वानांवर संशोधन करत आहे. और यामागचं उद्दिष्ट असं आहे की भारतीय जातीच्या श्वानांचं अधिक चांगलं पोषण करून त्यांना अधिक उपयुक्त करणं. सर्च करिए तुम्ही इंटरनेटवर श्वानांच्या नावांचा शोध घेतला की क्वालिटी तर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. अगली बार जब भी आप डॉग या प्राण्यांचं देखणं रूप, त्यांच्यामध्ये असलेले गुण पाहून तुम्हाला खूप नवल वाटेल. इंडियन जर तुम्ही कुत्रे पाळण्याचा विचार करणार असाल तर यापैकीच कोणत्याही भारतीय वंशाच्या श्वानाला आपल्या घरी घेऊन या. बनी रहा आत्मनिर्भर भारत हा जर जनमनाचा मंत्र बनू पाहतोय तर मग कोणतंही क्षेत्र यातून मागे राहून कसं चालेल. बाद 5 सितंबर माझ्या प्रिय देशवासियांनो, मनाएंगे. काही दिवसांनीच म्हणजे 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करणार आहोत. यात्रा को देख आपण सर्वजण जेव्हा आपल्या जीवनातल्या यशप्राप्तीकडे, आपल्या जीवन प्रवासाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या कोणत्या न कोणत्या शिक्षकाचं नक्कीच स्मरण होतं. काल में अतिशय वेगानं काळ बदलतोय आणि या कोरोना संकट काळात तर आपल्या शिक्षकांच्या समोर परिवर्तनाचं एक मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. इस चुनौती को न केवल आपल्या सर्व शिक्षकांनी या आव्हानाला समस्या न मानता त्याचा संधी म्हणून स्वीकार केला, से ज्यादा याचा मला आनंद वाटतो. नए तरीकों को शिक्षणामध्ये आता तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग होत आहे. यासाठी नवीन पद्धतीचा स्वीकार त्यांनी केला आहे. अपनाया है. विद्यार्थी वर्गाला कशी मदत करता येईल याचा विचार आपल्या शिक्षकांनी सहजतेनं केला आणि त्या पद्धतीचा स्वीकार करून मुलांना शिकवलं. आज देशात प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी नवसंकल्पना रुजते आहे. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून काहीतरी नवीन करत आहेत. में मला खात्री आहे शिक्षा नीति की ज्या प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन घडून येत आहे त्याचा लाभ विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे शिक्षक अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतील. मेरे शिक्षक साथियों, मित्रांनो वर्ष आणि विशेष करून माझ्या शिक्षक मित्रांनो, स्वतंत्रता के 2022 या वर्षात आपला देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष पूर्ण करत ते साजरं करणार आहे. हमारे देश में आजादी का जंग प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी अनेक वर्षांपासून आपल्या देशाला स्वातंत्र्याच्या लढ्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. आजादी या काळामध्ये देशाचा असा कुठलाही कानाकोपरा नव्हता ये हो. जिथे कोणी प्राणांचं बलिदान केलं नाही, आपल्या सर्वस्वाचा त्याग केला नाही. आज की पीढ़ी आजच्या पिढीला, आमच्या विद्यार्थी वर्गाला स्वातंत्र्यातल्या लढ्यातल्या या महान नायकांचा परिचय करून देणं, या वीर सुपुत्रांची माहिती देणं अतिशय आवश्यक आहे. क्षेत्र में आजादी के आंदोलन के समय आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात नेमकं काय काय घडलं, ते आंदोलन कसं केलं, त्यावेळी कोणी हौतात्म्य पत्करलं, किती जण त्यावेळी कारागृहामध्ये होते, या सर्व गोष्टी आजच्या विद्यार्थी वर्गानं जाणून घेतल्या तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा नक्कीच प्रभाव पडेल. जिसमें यासाठी अनेक उपक्रम राबवता येणं सहज शक्य आहे जैसे आणि हे करण्यात मोठी जबाबदारी आमच्या शिक्षकांची आहे. शताब्दियों तक जो आपण ज्या जिल्ह्यातले आहोत त्या जिल्ह्यामध्ये गेल्या 100 वर्षात जंग में वहां स्वातंत्र्य लढ्याविषयी कोणती घटना घडली लेकर विद्यार्थी याबाबत विद्यार्थी वर्गाकडून संशोधन करून घेणं शक्य आहे. अंक के रूप में त्या घटनेविषयीची माहिती शाळेच्या हस्तलिखित अंकाच्या रूपात तयार करणं शक्य आहे. आंदोलन से जुड़ा कोई स्थान आपल्या शहरात स्वातंत्र्य लढ्याशी संबंध असलेलं असं एखादं स्थान असेल स्कूल के विद्यार्थी तर त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन जाता येईल. वर्ष में एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी असा निश्चय करावा आणि स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त या लढ्यातल्या 75 नायकांवर कविता, नाट्य, कथा लेखन करावं. तुम्ही असे प्रयत्न केले
तर देशातल्या हजारो लाखो अनाम वीर नायकांचा महान त्याग लोकांसमोर येऊ शकेल. या महान राष्ट्रपुत्रांची नावं काळाच्या आघात लुप्त झाली आहेत. त्यांनी देशासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं आहे. अशा महान व्यक्तिमत्वांना आपण लोकांसमोर आणलं तर स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी त्यांचं स्मरण होऊन त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण होऊ शकेल. आता 5 सप्टेंबरला आपण जेव्हा शिक्षक दिवस साजरा करू तेव्हा माझ्या शिक्षक साथीदारांना माझा आग्रह असेल की त्यांनी यासाठी एक प्रकारे वातावरण निर्मिती करावी, सर्वांना एकत्र आणावं आणि सर्वांनी मिळून हे कार्य करावं. माझ्या प्रिय देशवासियांनो, देश आज ज्या विकास मार्गाने वाटचाल करत आहे त्या मार्गामध्ये या देशाचा जेव्हा प्रत्येक नागरिक सहभागी होईल तेव्हाच वाटचालीचं हे यश सुखद ठरणार आहे. या सुखद यात्रेचा यात्रिक व्हावं आणि या पथाचा पथिक सर्वांनी व्हावं यासाठी या देशाचा प्रत्येक नागरिक आरोग्य संपन्न असला पाहिजे, सुखी झाला पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी मिळून कोरोनाची लढाई पूर्णपणे जिंकायची आहे. जेव्हा आपण सुरक्षित असू तेव्हाच आपण कोरोनाला हरवू शकणार आहोत. आपण एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या, मास्क वापरण्याच्या संकल्पाचं पालन केलं तरच कोरोना हरणार आहे. आपण सर्व निरोगी राहा, सुखी राहा या सदिच्छांसहच पुढच्या मन की बात मध्ये पुन्हा भेटूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.